नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्झाम गुरु या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। बघा, एक न्यूज आहे काय, आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 रेल्वे प्रोटेक्शन फोर्स। आता महाराष्ट्रामधील मुलं काय करतात, पोलीस भरती, सरळ सेवा पोलीस भरती, याच्या पलीकडे देखील एक दुनिया असते ज्या केंद्र सरकारच्या खूप साऱ्या जागा निघतात ज्याकडे आपले मुलं दुर्लक्ष करतात म्हणा किंवा त्यांना माहित नसतं, त्यामुळे त्यांचे ज्यांनी फॉर्म भरणं होत नाही आणि एक चांगली संधी त्यांच्या हातून निघून जाऊ शकते। मग आपण विचार केला की विद्यार्थ्यांना याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्यावी। जानेवारी 2024 मध्ये निघणारे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, जसं आपल्याकडे हे पोलीस असतात तसं रेल्वेसाठी सुद्धा काही पोलीस असतात ज्याच्या हजारो जागा दरवर्षी निघतात, पण महाराष्ट्रातील मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना माहित नसतं किंवा त्यांना कोणी सांगणारं नसल्यामुळं ते ह्या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत। नीट बघा, आता काय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, तुम्ही बघा 12,476 जागा पकडा किंवा 12,000 प्लस जागा आहेत, ज्यामध्ये 9,000 प्लस जागा ज्या असणार आहेत या असणार आहेत कॉन्स्टेबलच्या आणि 3,000 प्लस ज्या जागा असणार आहेत या असणार आहेत सब इन्स्पेक्टरच्या। अशा टोटल 12,000 प्लस जागा असतील, ज्यामध्ये 10वी ज्यांचं झालेले किंवा ज्यांचं ग्रॅज्युएट झालेले हे मुलं फॉर्म भरू शकतात। म्हणजे पोलीस भरतीपेक्षा काही वेगळं आहे का रे? आपल्याकडली ती पोलीस भरती ते असणारे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स। सर्व गोष्टी तुम्ही आता पुढे बघत राहाल, जवळ सेमच आहेत, काही वेगळं तुम्हाला अभ्यास किंवा वेगळं रॉकेट सायन्स इथं घेऊन यायचं नाहीये। आता नीट बघा, एक रिटन एक्झाम होईल, त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काय होईल, तुमचं मेडिकल टेस्ट होईल। अशा टप्प्यामध्ये ही एक्झाम होईल। फॉर्म निघेल तुमचा जानेवारी 2024 मध्ये आणि तुमची लास्ट डेट असणार आहे फेब्रुवारी 2024 मध्ये। आता आपण थोडी पुढे माहिती बघू की काय काय रिक्रुटमेंटचं त्यांचं एज लिमिट काय असणार आहे। पहा, कॉन्स्टेबल साठी असणार आहे 18 ते 25 वर्ष आणि सब इन्स्पेक्टर साठी असणार आहे 20 ते 25 वर्ष। हे झालं जनरल कॅटेगरीसाठी, ओपन साठी। पण तुम्ही जर एससी किंवा एसटी असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल आणि अदर बॅकवर्ड क्लास साठी 3 वर्षांचं असेल। म्हणजे समजा कॉन्स्टेबल साठी जर तुम्ही ओबीसी असाल तुम्ही 28 वर्षापर्यंत देऊ शकता, तुम्ही जर सब इन्स्पेक्टर साठी म्हणलं 28 पर्यंत देऊ शकता, आणि जर तुम्ही एससी एसटी असाल तर 30 वर्षापर्यंत जरी तुमचं वय असेल तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता। आणि हे 1 जुलै 2024 पर्यंत हे एज तुमचं काय केलं जाईल रे, काउंट केलं जाईल। आता बघू आपण फिजिकल टेस्ट, याच्यामध्ये एक पहिली तुमची फिजिकल मेजरमेंट होईल। आता तुम्ही पोलीस भरतीला जाता, तुमचं चेस्टचं मेजरमेंट होतं बरोबर, आणि मग चेस्टचं मेजरमेंट कसं होतं तुमचं, आता याच्यामध्ये बघा एक्सपांडेड आणि अनएक्सपांडेड असे दोन याच्यामध्ये। पहिलं असतं तुमचं हाईट काय असणार आहे ओबीसी साठी आणि जनरल साठी, मेलची 165 सेंटीमीटर आणि फिमेलची असणार आहे 157 सेंटीमीटर। तेच एससी एसटी ला हाईट काय असणार आहे, मेलची 160, फिमेलची 152 आणि बाकीचे असतील गोरखा, मराठा, डोगरा, हे बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत यांच्यासाठी हाईट असणार आहे मेलची 163, फिमेलची असणार आहे 155। हे झालं हाईटच्या बाबतीत। आता चेस्टचं जे मेजरमेंट आहे, जे तुम्हाला पोलीस भरतीचा अनुभव आहे, कुणी मिलिटरीची एक्झाम दिली असेल, अनएक्सपांडेड जनरल साठी 80 सेंटीमीटर, एक्सपांड केल्यानंतर 5 सेंटीमीटर। एससी एसटी साठी किती आहे, 76.2 सेंटीमीटर, एक्सपांड केल्यानंतर 81.2, म्हणजे 5 सेंटीमीटरचा फरक आहे। एक्सपांडेड आणि अनएक्सपांडेड मध्ये किती असणार आहे तुमचा, 5 सेंटीमीटरचा फरक पाहिजे। सेम अदर कॅटेगरी जे आहेत, गोरखा, मराठा, गरवालीचे बाकीचे जे आहेत यांच्यासाठी चेस्ट अनएक्सपांडेड 80 सेंटीमीटर आणि एक्सपांडेड 5, म्हणजे अनएक्सपांडेड आणि एक्सपांडेड मध्ये 5 सेंटीमीटरचा काय असला पाहिजे, फरक असला पाहिजे। पहा, जवळ पोलीस भरतीचे क्रायटेरिया दिसायला लागले तुम्हाला, सेमच आहे। इकडले आपले जनरल पोलीस, ते रेल्वेचे पोलीस। आता रनिंग दिली बघा, कॉन्स्टेबल मेल साठी 1600 मीटर रनिंग तुम्हाला 5 मिनिटं आणि 45 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहे। किती, 5 मिनिट आणि 45 सेकंद। 800 मीटर तुम्हाला नसणार आहे। तुमची लॉंग जंप जे आहे 14 फूट आणि हाय जंप किती असणार आहे, 4 फूट। सेम कॉन्स्टेबल फिमेल साठी 1600 मीटर रनिंग नाही, त्यांच्यासाठी असणार आहे 800 मीटर। टाइम किती दिलाय, 3 मिनिट आणि 40 सेकंद। त्यांना लॉंग जंप आहे 9 फूट, आता मेलला होती 14 फूट,
जसं हाय जंप मेलला 4 फूट आहे, फिमेलला किती असणार आहे 3 फूट. आता याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काय करता रे मला सांगा. तुम्ही रेग्युलर जी पोलीस भरती करता, कुणी जे मिलिटरी भरतीची तयारी करतं, याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय तुम्हाला. फक्त काय की आपल्याला माहित नसतं, आपण लक्ष देत नाही, त्यामुळे अशी चांगली संधी देखील आपल्या हातून जाऊ शकते. आता पुढे काय सब इन्स्पेक्टर साठी बघा, फिजिकल मेजरमेंट जनरल साठी 165 हाईट पाहिजे, 157 ऍज इट इज सेम आहे पहा, नीट लक्ष द्या. हा जो हाईटचा आणि चेस्टचा क्रायटेरिया आहे तो सेम असणार आहे सब इन्स्पेक्टरला देखील. हा झालं तुमचं चेस्ट आणि हाईटच्या बाबतीत. पुन्हा बघा सेम कॅटेगरी मध्ये आपण सब इन्स्पेक्टरला बघू. आता 1600 मीटरला इथं फक्त थोडा टाइम चेंज झालाय, 6 मिनिटं आणि 30 सेकंद भेटणार आहेत मेलला. तिकडे किती होते 5 मिनिटं 45 सेकंद, इथं थोडा टाइम वाढून भेटलाय 6 मिनिट आणि 30 सेकंद. 800 मीटर नसणार आहे. लॉंग जंप इथं थोडी वाढली, आता तिकडे 9 फूट होती, इकडे 12 फूट आहे आणि हाय जंप आहे 3 फूट 9 इंच. तसं फिमेलला काय, फिमेलला 1600 मीटर इथं देखील नाहीये. हा इथं काय 800 मीटर 4 मिनिटात त्यांना जायचंय, लॉंग जंप 9 फूट आणि हाय जंप 3 फूट. हे झालं तुमचं फिजिकल एक्झामिनेशन. हे सेम आहे, थोडा बहुत 19-20 चा फरक पडेल जे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता त्यापेक्षा. आता रिक्रुटमेंटचं बघा क्वालिफिकेशन काय असेल. एकतर तो कॉन्स्टेबल साठी 10वी पास पाहिजे, ठीक आहे. कॉन्स्टेबल साठी काय पाहिजे, कॉन्स्टेबल साठी तो 10वी पास पाहिजे. आणि सब इन्स्पेक्टर जो आहे, सब इन्स्पेक्टर साठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे, ठीक आहे बरोबर. आता बघा सिलेबस बघू आपण. हा आता झालं तुमचं, तुम्हाला कळलं की फिजिकल टेस्ट मध्ये पोलीस भरती जे तुम्ही रेग्युलर करता महाराष्ट्रामध्ये त्याच्यात आणि याच्यात काही फरक वाटला का. थोडा बहुत असेल, मला तर वाटतं जवळजवळ सेम आहे. आता बघा 3 विषय, जनरल अवेअरनेस, अरिथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. बघा मार्क्स प्रत्येक सब्जेक्टला, आता जनरल अवेअरनेस 50 मार्क 50 प्रश्न, म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न. अरिथमॅटिकला 35 प्रश्न 35 गुण, जनरल अवेअरनेसला 35 गुण 35 प्रश्न, झालं 70 120 मार्काची ही टोटल परीक्षा असणार आहे. इथं 1/3 असणार आहे निगेटिव्ह. किती असणार आहे 1/3 निगेटिव्ह असणार आहे. एक जर प्रश्न तुमचा चुकला तर 1/3 मार्क याच्यामधून कट केले जातील. आता मला सांगा, तुम्ही पोलीस भरतीला याला हे सगळ्या ह्या गोष्टी करताना रे, जनरल अवेअरनेस, अरिथमॅटिक, रिझनिंग हे सगळं काय करता, ठीक आहे. आता बघा टाइम ड्युरेशन किती असणार आहे बघा, याचा 90 मिनिटं, 1.5 तासामध्ये तुम्हाला हे 120 प्रश्न सोडवायचे आहेत. आता पे स्केल त्यांनी दिलाय कॉन्स्टेबल साठी 21,700 आणि 7वा वेतन आयोग याला लागू होणार आहे, केंद्र सरकारची भरती आहे, ठीक आहे. सब इन्स्पेक्टरला असणार आहे 35,400, ठीक आहे. आणि मी ज्या तुम्हाला 4 स्टेज सांगितल्या, तुमची एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, एमसीक्यू बेस्ड टेस्ट असेल, हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा तुमची फिजिकल एक्झामिनेशन होईल. हे आपण दाखवलेले सगळं काही गोष्टी बघितल्या आपण, चेस्ट कसं मोजणार, रनिंग काय असणार, लॉंग जंप, हाय जंप काय असणार. नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग तुमचं होईल मेडिकल एक्झामिनेशन. आता लास्ट बघू आपण आणखी काय दिले त्यांनी. हा महत्वाचा मुद्दा की बाबा ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे. बघा चला, फीस देखील खूप कमी आहे. SC ST PWD किंवा असेल या सगळ्यांना नील आहे आणि बाकी अदर साठी फक्त 100 रुपये. अरे किती कमी फीस आहे बघा, 100 रुपये. इकडं तुम्ही साध्या TCS च्या एक्झाम जर भरल्या 1000 रुपये ओपनला, 900 रुपये कॅटेगरीला, म्हणजे एका याच्यामध्ये 10 असले फॉर्म भरू शकता तुम्ही. आणि जागा आहे किती मोठ्यात नीट बघा. आता नंतर बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचंय. मी तुम्हाला म्हटलं की ही ऍड येणार आहे जानेवारी 2024 ला, ठीक आहे. जी रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तिथं भेटून जातील. तुम्हाला हे दिसेल की RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे ऑफिशियल वेबसाईट. आजपासून तुम्ही टायमर लावून ठेवा. आता किती आहे समजा 16 डिसेंबर आहे, एक 15-16 दिवसानंतर जसंही जानेवारी उजळल, जसंही 2024 सुरू होईल, तुम्ही 1-2 दिवसाच्या फरकाने ही जी काही रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे ही जाऊन चेक करायला पाहिजे. यांनी इथे बघा टेंटेटिव्ह तारीख दिली जानेवारी 2024, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी केव्हाही यांची ऍडव्हर्टाइज येऊ शकते. आणि लास्ट डेट असणार आहे फेब्रुवारी 2024. नोटिफिकेशन लवकरच येऊन जाईल. तर बघा आपला उद्देश काय होता,
की आपल्या महाराष्ट्रातील मुलं पोलीस भरतीची तयारी करतात, मिलिटरीची तयारी करतात, पण रेल्वेच्या काही अशा ज्या जागा आहेत एकतर बऱ्याच मुलांना माहीत नसतं किंवा काही मुलं काय करतात ते देत नाहीत. त्यांना असं वाटतं की अरे यार खूपच काहीतरी वेगळा सिलेबस आहे. बिलकुल वेगळा सिलेबस नाही. तुमचा जे काही फिजिकल एक्झामिनेशन आहे त्याचाही सेम क्रायटेरिया आहे. थोडा 19-20 होतो, तेवढी प्रॅक्टिस तर मुलं करतात. नसेल तर प्रॅक्टिस मधून ते कव्हर केलं जाऊ शकतं आणि अभ्यास देखील आपण सेम सिलेबस करतो. त्यामुळे ही चांगली संधी चुकवू नका. जानेवारीमध्ये एकदा सर्वांनी बघा आणि जसंही ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आपण पुन्हा एकदा ते ऑफिशियल नोटिफिकेशन घेऊन तुमच्यापर्यंत येऊ. तोपर्यंत आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एक्झाम गुरु याला सबस्क्राईब करा आणि हमेशा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा.